नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. सर्वप्रथम मी ते कढईत ठेवून तेल तापत ठेवलं होतं आणि त्यात मोहरी तडतडायला टाकली. आपली मोहरी तडतडली की लगेचच इथे जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिऱ्यांचा गोल्डन किंवा तांबूस कलर आला की लगेच आपल्याला इथे टमाटे टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी इथे टमाटे टाकून घेतलेले आहेत. आता टमाटे जे आहेत ना आपल्याला मस्त 1 ते 2 मिनटं आपल्याला इथे व्यवस्थित इथे परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी टमाटे इथे परतून घेत आहे. तर ही जी रेसिपी आहे ना, या रेसिपीला अगदी खूप काही मसाले लागत नाहीत. अगदी घरगुती मसाल्यापासून आपली ही रेसिपी व्यवस्थित इथे तयार होती. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे भेंडी फ्राय. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे आपले टमाटे जे आहेत ना व्यवस्थित इथे परतावेत, त्यामुळे मी इथे मीठ टाकून घेत आहे. आता लगेचच इथे हळद टाकून घेत आहे थोडीशी. हे बघा, आता मीठ आणि हळद व्यवस्थित परतावेत, त्यामुळे मी व्यवस्थित इथे परत एकदा परतून घेत आहे. आणि मी इथे हिरवं वाटण आहे ते तयार केलेलं आहे. हिरव्या वाटणामध्ये आहे हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे, धने आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण टमाटे जे आहेत ना इथे व्यवस्थित इथे परतून घेतले आहे. हे बघा किती मस्त इथे आपले टमाटे आहेत ते व्यवस्थित इथे फ्राय झालेले आहे. आता हा हिरवा मसाला आहे ना तो पण आपल्याला इथे व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. मस्त आपलं हे जे वाटण आहे, हिरवं वाटण जे आहे आपलं, ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे हिरवं वाटण जे आहे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. हे बघा मस्त आपलं जे वाटण आहे आपल्याला व्यवस्थित इथे परतून झालेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. चला आपल्या मसाल्याला ते तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे भेंडी टाकून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व भेंडी इथे टाकून घेत आहे. आता आपली ही भेंडी जी आहे ना आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा आपला जो मसाला आहे आपल्या व्यवस्थित आपल्या भेंडीला लागेल अशी आपल्याला ही भेंडी इथे परतून घ्यायची आहे. तर नमस्कार, मी कविता, तुमचं कविताच किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणीचं मी इथे स्वागत करत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडते का? जर आपल्या रेसिपी जर आवडत असतील तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर तुम्ही बघू शकता आपली इथे भेंडी जी आहे व्यवस्थित फ्राय झालेली आहे. हे बघा आपला मसाला जो आहे ना व्यवस्थित इथे सगळ्या भेंडीला लागलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे भेंडी व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायची आहे. आणि अगदी हे बघा मस्त मी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी भेंडी आहे ना 5 मिनटं वाफेत ठेवायची आहे आणि आपली भेंडी जी आहे तयार आहे. चला आता आपल्या भेंडीला आपण इथे वाफेत 5 मिनटं ठेवून देऊया. तर आपली इथे 5 मिनटं झालेली आहेत. तर आपण बघूयात आपली भेंडी तयार झालेली आहे. वा मस्त भेंडी आपली इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी आहे जी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे मस्त इथे भेंडी आपण तयार करून घेतलेली आहे. तर आपली भेंडी फ्राय इथे तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.